विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि आपण थोडीशी चर्चा करणार आहोत डिप्लोमा ॲडमिशनच्या अंडर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत, पोस्ट SSC डिप्लोमाचे पॉलिटेक्निकचे कोर्स आहेत, त्याच्यामध्ये जे डायरेक्ट सेकंड इयर तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्याच्यासाठी जी काल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपली आलेली आहे, त्या मेरिट लिस्टबाबत थोडंसं आपण ॲनालिसिस आता आपण करणार आहोत. तर चला आपण करू सुरू. आता फक्त आपण मेरिट लिस्ट HSC आणि ITI यांची करणार आहोत. वर्किंग प्रोफेशनलवाल्यांचं आपण करणार नाही आहोत. वर्किंग प्रोफेशनलचे फार थोडे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे नियम आहे थोडेसे वेगळे, ते आपण बघितलेले. मागच्या वर्षी तो प्रकार नव्हता, पहिल्यांदा यावेळेस इंट्रोड्यूस केलेला आहे तो. तर चला आपण सुरू करूया HSCच्या मेरिट लिस्टबाबत. आता आपण थोडी आकडेवारी जर बघितली मागच्या वर्षीची आणि या वर्षीची, तर मागच्या वर्षी 37,546 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये होते. यावर्षी 35,604 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत. मागच्या वर्षी SC कॅटेगरीचे 5,368 विद्यार्थी होते. यावर्षी 4,752 विद्यार्थी आहेत. STचा विचार केला तर 1,602, 7च्या अगेन्स्ट 1,734, DTVJचे 914च्या अगेन्स्ट 972 विद्यार्थी यावर्षी मेरिट लिस्टमध्ये आहेत. NTBचा विचार केला तर 901 विद्यार्थ्यांच्या अगेन्स्ट 822 विद्यार्थी यावर्षी मेरिट लिस्टमध्ये आहेत. मागच्या वर्षी 1,657 NTCचा विचार केला तर यावर्षी 1,415 विद्यार्थी NTC कॅटेगरीचे आहेत. NTD कॅटेगरीचे 842 विद्यार्थी मागच्या वर्षी होते. यावर्षी 897 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत. कॅटेगरी वाईजचा OBCचा जर विचार केला तर 7,834 विद्यार्थी मागच्या वर्षी होते. 8,290 विद्यार्थी यावर्षी मेरिट लिस्टमध्ये अवेलेबल आहेत. SCBCचा जर विचार केला तर या मागच्या वर्षी हा कॅटेगरीत नव्हतेच. यावर्षी 1,027 विद्यार्थी आहेत. हेच विद्यार्थी मागच्या वर्षी इकडे असतील त्यातले काही विद्यार्थी. आणि EWSमध्ये मागच्या वर्षी 3,911 विद्यार्थी होते. यावर्षी 1,122 विद्यार्थी आहेत. आणि बाकीचे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आपण कन्सिडर करणार आहोत. आणि फिमेल मागच्या वर्षी 9,570 तर 8,712 विद्यार्थिनी यावेळेस मेरिट लिस्टमध्ये आहेत. तुम्हाला थोडासा अंदाज येईल की मागच्या वर्षीचा कट ऑफ म्हणजे SC कॅटेगरीचा कट ऑफ 5,368 विद्यार्थ्यांना एवढा होता, तर मग 4,752ला तो किती असेल थोडासा तुम्हाला त्याच्यावर अंदाज बांधता येईल. मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरनं तुम्हाला अंदाज की मागच्या वर्षीपेक्षा कट ऑफ तर जास्त जाणार नाहीच यावर्षी, कारण विद्यार्थी संख्या तेवढी नाही. त्याच्यामुळे हे आपल्याला कळतं की मागच्या वर्षीपेक्षा कट ऑफ वाढणार नाही. पुढे चला, तर जागेची अवेलेबिलिटी पण आवश्यक आहे त्यासाठी. आता आपण थोडासा विचार करूया की टक्केवारी मग किती आहे, मागच्या वर्षी गुणांचा फरक किती होता ते हे आपल्याला लक्षात येईल. मागच्या वर्षी 90 ते 100% दरम्यान HSCचे जे विद्यार्थी आहेत ते 188 होते. त्याच्यानंतर या वर्षी आहेत 93 विद्यार्थी. मागच्या वर्षी 80 ते 90च्या जर टक्क्याच्या दरम्यान धरलं तर 1950 विद्यार्थी ते यावर्षी 2,071 विद्यार्थी आहेत. मागच्या वर्षी 70 ते 80च्या दरम्यान 5,568 होते, आता 6,494 विद्यार्थी आहेत. 60% ते 70%च्या दरम्यान 9,460 विद्यार्थी होते. यावेळी 10,130 विद्यार्थी आहेत. आणि अगदी 50%पर्यंत आपण 50-60% धरले तर 11,142 विद्यार्थी. यावर्षी 9,614 विद्यार्थी आहेत. आणि इतर विद्यार्थी जे आहेत ते 6,750 अशी विद्यार्थ्यांची विभागणी सध्या आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे यातून तुम्हाला विद्यार्थी संख्येचा मेरिटनुसार सुद्धा किती वाढलेत हे कळेल. मागच्या वर्षी अगदी 90%पर्यंत 188 होते, यावेळेस 93चे, म्हणजे थोडंसं खाली मेरिट यांचं येणार आहेच. हे पण आपल्या थोडंसं लक्षात येईल. चला आपण बघूया दुसरा जो ग्रुप आहे ITI वाल्यांचा. तर ITI वाल्यांचा आपण बघूया की 2 वर्षाचा जो ITIचा कोर्स आहे त्यांचे मेरिट लिस्टमध्ये या वर्षी आणि मागच्या वर्षामध्ये किती फरक होता. आता मागच्या वर्षी 15,415 विद्यार्थी होते. यावेळेस 16,307 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत. SC कॅटेगरीचा विचार केला 2,561 आणि यावर्षी 2,828 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आहेत. STचा विचार केला तर 580 आणि यावर्षी 707 विद्यार्थी आहेत. DTVJचे मागच्या वर्षी 283, यावर्षी 310, NTBचे 355च्या अगेन्स्ट 402 विद्यार्थी यावर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये आहेत. आता NTCचा विचार केला तर मागच्या वर्षी 431 स्टुडंट होते, आता 492 आहेत. NTDचा विचार केला तर 313 होते, आता 320 आहेत. मागच्या वर्षी OBCचे 3,190 होते, आता 3,308 आहेत. SCBCचे 357 विद्यार्थी मागच्या वर्षी. EWचे 945 होते, आता विभागणी झाली आहे. 430 विद्यार्थी यावर्षी आहेत. फिमेल मागच्या वेळेस 1,360 विद्यार्थिनी होत्या, यावेळेस 1,542 विद्यार्थिनी मेरिट लिस्टमध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला थोडंसं कळलं असेल की थोडे विद्यार्थी जास्त आहेत
त्याच्यामुळे थोडे प्रत्येक कॅटेगरीमध्ये थोडे विद्यार्थी तुम्हाला जास्त दिसणार आहेत ऑब्व्हियसली, कारण यावर्षी थोडीशी अर्जांची संख्या वाढलेली आणि 12वीचा विचार केला तर अर्जांची संख्या घटल्यामुळे तिथं तुम्हाला थोडंसं फरक तो दिसला असेल. आता जर आपण टक्केवारी त्यांना विभागलं मागच्या वर्षीपेक्षा, तर तोही फरक आपल्याला इथे थोडासा दिसेलच. तर 90 ते 100% दरम्यान तुम्हाला 558 मागच्या वर्षी विद्यार्थी होते. यावर्षी 975 विद्यार्थी आहेत. मागच्या वर्षी 80 ते 90च्या दरम्यान 3562, यावर्षी 4467 विद्यार्थी आहेत. 70 ते 80च्या दरम्यान 7526, यावेळेस 7645 आणि 60 ते 70मध्ये 3535 होते, आता 2997 स्टुडंट्स आहेत. आणि अगदीच 50 ते 60च्या दरम्यान 221 आणि 40 ते 50 दरम्यान 11 स्टुडंट, त्याच्या अगेन्स्ट 209 आणि 10 स्टुडंट सध्या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला दिसतील. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की टक्केवारीमध्ये तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये येतात आणि त्या ग्रुपची संख्या वाढली, कारण मग तिथे थोडासा कट ऑफवरती थोडासा प्रभाव जो पडणार आहे जास्त विद्यार्थ्यांचा, तो कुठे पडणार आहे, तर त्या रेंजमध्ये पडणार, हे आपल्या लक्षात येईल. पुढे काय करायचं आपण काल याच्यावर डिस्कशन केलेलं आहे, तरी आत्ता आपण बघूया. आता तुम्ही मेरिट लिस्ट बघितलेली आहे. मेरिट लिस्टमध्ये सगळी जी तुमची इन्फॉर्मेशन आहे ती बघून घ्या. प्रत्येक मार्क, मेल फिमेल, नावाचं स्पेलिंग, सगळं जे तुम्ही कॅटेगरीवर क्लेम केलं ते सगळे दिसतेत का तिथं. जर तुम्ही ज्या फॉर्म भरताना तुम्ही क्लेम केला होता, म्हणजे EWS असेल, तुमचं मायनॉरिटी असेल, ज्या गोष्टीवरती तुम्ही क्लेम केलं त्या सगळ्या रिफ्लेक्ट होत आहेत ना, कारण हीच एक चान्स आहे. सध्या जो ग्रीव्हन्स पिरियड चालू आहे तुमच्यासाठी, तोच एक तुमच्यासाठी पिरियड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जो हवा तो बदल करू शकता, जो आवश्यक आहे तो बदल करू शकता, चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. एकदा फायनल मेरिट लिस्ट आली की मग तुम्हाला चुका दुरुस्त करता येणार नाहीत, किंवा तुम्ही राऊंड ज्यावेळेस सेल्फ व्हेरिफिकेशन करणार आहात त्यावेळेस जर चुका लक्षात आल्या तर तुमच्या सीट जाते, मग त्यावेळेस तुम्ही जी भेटलेली सीट ती जाते. त्याच्यामुळे आपल्याला जो काही एरर्स आहेत, ज्या काही चुका आहेत, ज्या काही आपल्याला दुरुस्त्या करायच्या त्या आत्ताच करायच्या आहेत. जर तुमचा सर्व माहिती बरोबर असेल तर काही करायची गरज नाही, तुम्ही फायनल मेरिट लिस्टची वाट बघायची. पण जर माहितीमध्ये तफावत आहे, प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे आता डॉक्युमेंट आलेलं आहे, तुम्हाला ते इन्क्लूड करायचं आहे, तर तुम्ही ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी, जसा तुम्ही फॉर्म भरला असेल, फिजिकल स्क्रुटिनीने फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्या FC सेंटरला जाऊन सगळं करायचं आहे. आणि तुम्ही जर ऑनलाईन म्हणजे ई स्क्रुटिनीने भरला असेल तर ई स्क्रुटिनी तुम्हाला ग्रीव्हन्स तुम्हाला नोंदवायचा आहे आणि ते तुमची जी बदल आहे तो तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला करायचा आहे. आपण थोडक्यात बघितलं की काय आपल्या मेरिट लिस्टचा फरक पडलेला आहे, प्रोव्हिजनल मागची मेरिट लिस्ट आणि आत्ताची मेरिट लिस्ट. आपण असंच ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट येईल त्यावेळेस ही डिस्कशन करूया. थांबूया इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.